नमस्कार. माझा आवाज शेवटपर्यंत ऐकायला येतो आहे असं मी गृहीत धरते. म्हणजे आणखीन माईक जवळ धरायची गरज नाही आहे ना? नाही. आज मला जो इथे विषय दिलेला आहे तो आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि 21व्या शतकातल्या स्त्रिया. अत्यंत व्यापक अशी काळाचा पट जो आहे तो या विषयाच्या अंतर्गत येतो आहे. महात्मा फुले साहित्य आणि चळवळ हे हरी नरके यांनी संपादित केलेलं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाच्या सुरुवातीला त्यांनी असं लिहिलेलं आहे की सावित्रीबाई फुले यांनी 1848 ते साधारणपणे 1897 अशी 50 वर्ष सलगपणे समाजाच्या उत्थानासाठी काम केलं. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा जो दत्तक मुलगा होता डॉक्टर यशवंत हे अत्यंत सैरभैर झाले. हाँगकाँग, आफ्रिका, चीन यांसारख्या देशांमध्ये त्यांनी मिलिटरीमध्ये काम केलं, पण त्यांना इतका धक्का बसला होता की त्यानंतर ते फार काळ जिवंत राहू शकले नाही आणि 1906ला त्यांचा मृत्यू झाला. त्यांची जी पत्नी होती चंद्रभागा आणि मुलगी सोनी यांची अवस्था इतकी वाईट होती, त्यांच्या हालाखीला अक्षरशः पारावार उरलेला नव्हता. आणि अशा वेळेला त्यांनी सगळ्यात प्रथम काय केलं तर ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं सगळं साहित्य विकून त्याच्यावर गुजराण केलं. त्याच्यानंतर मग त्यांनी घरातली भांडीकुंडी विकली आणि एवढं कमी होतं म्हणून त्यांनी काय केलं तर ज्या घरातनं फुले दाम्पत्यांनी एवढं मोठं ऐतिहासिक कार्य केलं ते घर त्यांनी अवघ्या 100 रुपयाला 28 ऑक्टोबर 1910 रोजी मारुती कृष्णाजी वेगळे यांना विकून टाकलं. त्यानंतर चंद्रभागा ज्या बाई होत्या त्या बेवारस म्हणून रामेश्वरला वारल्या. म्हणजे थोर महात्मा किंवा सामाजिक क्रांतीचे प्रणेते, स्त्री शिक्षणाचे जनक, समाजसुधारक ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वारसांची ही शोकांतिका. समाजापुढे ज्यांनी उत्तुंग असा आदर्श निर्माण केला त्यांचं घर देखील आम्हाला जतन करता आलं नाही. मग त्यांचे विचार आम्हाला समजले आहेत का, ते तरी आम्ही जतन करू शकतो का, असा प्रश्न या भाषणाच्या दरम्यान आत्ता इथे मी चर्चेला घेते. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला 3 शतकांमधील ज्या सामाजिक घडामोडी आहेत, राजकीय घडामोडी आहेत, तंत्रज्ञानाची बदललेली जी वैशिष्ट्य किंवा तंत्रज्ञान जे आहे आणि एकूणच जागतिकीकरणाचा समाजावर झालेला परिणाम या सगळ्यांच्या प्रकाशामध्ये आपल्याला स्त्रीमतच्या आयुष्यामध्ये झालेला जो बदल आहे त्याचा आढावा आता मी इथे घेते. ही जी शतकं आहेत ती म्हणजे अर्थातच 19व्या शतकाचा उत्तरार्ध, 20वं संपूर्ण शतक आणि 21व्या शतकामधली आपली आत्ताची 23 वर्ष, 24वं वर्ष आत्ता आपण सुरू केलेलं आहे. 19व्या शतकामध्ये अंधश्रद्धेने आणि अज्ञानाने निश्चेष्ट पडलेल्या ह्या समाजाला एक प्रकारचा वेगळा प्रकाश दाखवला, आत्मज्ञान दिलं. त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जनकल्याणाच्या मार्गावर अखेरपर्यंत चालत राहिल्या. भारतातील पहिली शिक्षिका, पहिली मुख्याध्यापिका, सामाजिक क्रांतीच्या प्रणेत्या, स्त्रीमुक्ती आंदोलनाची युगकर्ती आणि इतकंच नव्हे तर जातीभेदास विरोध करणारी थोर सामाजिक कार्यकर्ती असं वर्णन ज्यांचं करता आपल्याला येऊ शकेल त्या म्हणजे सावित्रीबाई फुले. ही जी ज्योत होती, सावित्रीबाई फुले ही एक ज्योत होती. ती पेटवण्याचं काम केलं होतं ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी. मग ही ज्योत स्वतःच स्वयंप्रकाशित झाली आणि तिने केवळ स्त्रियांचाच नव्हे, दलितांचाच नव्हे, वंचित समाजाचाच नव्हे तर एकूण संपूर्ण समाजालाच ज्ञानाचा प्रकाश देण्याचं अत्यंत महत्त्वाचं असं काम केलं. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की सावित्रीबाई फुले यांची जीवनगाथा म्हणजे दगदगतं अग्निकुंड असं म्हटलं तरी चालेल. त्या आद्य कार्यकर्त्या आहेत या क्षेत्रातलं असं जर मी म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आजची जी सामाजिक स्थिती आहे, स्त्रिया आहेत, त्यांचे सामाजिक प्रश्न आहे, या संदर्भामध्ये सावित्रीबाईंचे जे विचार आहेत त्याची पुनर्बांधणी जर आज करायची झाली आणि ती मला वाटतं आवश्यक आहे, कारण काळ बदलला आहे, स्त्रियांच्या जीवनातले आयामही बदललेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुलांच्या विचारांचं महत्त्व किती आहे हा विचार आज आपल्याला इथे मांडणं गरजेचं आहे. भारतातल्या स्त्री चळवळीला जवळजवळ 150 ते 250 वर्षाचा इतिहास आहे. हा जो कालखंड आहे याचा स्त्रीमुक्तीचा जो कालखंड याचे एकूण 3 भाग पडतात. कसे? 1850 ते 1870 हा फक्त 20 वर्षाचा कालखंड. त्याच्यानंतर 1870 ते 1875 हा जवळजवळ 100 वर्षांचा कालखंड आणि 1875 पासून आत्ताचा जो काळ जो आहे तिथपर्यंत जवळजवळ 50 वर्ष आपण धरली तर. पहिल्या कालखंडामध्ये स्त्रीमुक्तीच्या ज्या चळवळी होत्या या पुरुषांनी स्त्रियांच्या सहानुभूतीपोटी चालवलेल्या चळवळी होता असा एक प्रवाद आहे. पण याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे,
कारण स्वतः सावित्रीबाई फुले 1848 पासून या कार्यामध्ये सक्रिय होत्या. इतकंच नव्हे तर जो मुस्लिम समाज कर्मठ मानला जायचा त्या समाजातली स्त्री फातिमा शेख यांनी सुद्धा त्यांच्या बरोबरीने काम केलं आणि स्त्रियांच्या मुलींच्या शाळांना प्रचंड मोठी अशी उभारी दिली. इतकंच नव्हे तर ज्योतिबा फुले यांचे जे सहकारी होते त्यांनी आपापल्या पत्नींना या कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी परवानगी दिली. त्यामुळे अनेक स्त्रिया त्यांच्या बरोबरीने पुढे आल्या आणि स्त्रीमुक्तीचं जे हे काम होतं, स्त्रियांना शिक्षण देण्याचं जे काम होतं ते स्त्रियांनी केलं. त्यामुळे पुरुषांनी सहानुभूतीपोटी ही चळवळ चालवली असं म्हणणं म्हणजे मला वाटतं काळाची ती प्रतारणा ठरेल. आणि म्हणूनच स्त्रीमुक्ती विमोचनाच्या सावित्रीबाई फुले या आद्य प्रवर्तक ठरतात. तो काळ कसा होता त्याचा आपण विचार करूया. महाराष्ट्रामध्ये नुकतीच पेशवाई संपलेली होती आणि ब्रिटिशांनी आपली पाळंमुळं रुजवायला सुरुवात केलेली होती. ब्रिटिशांचं धोरण हे काहीसं उदारमतवादी होतं, काहीसं सुधारणावादी होतं, पण तरीसुद्धा त्यांची मुळं जी होती ती साम्राज्यवादीच होती आणि साम्राज्यवाद हा पूर्णपणे शोषणावर आधारलेला होता. त्यामुळे भारतीय समाजातल्या स्पृश्यास्पृश्य असलेल्या समस्या, वंचितांच्या समस्या, स्त्रियांच्या समस्या, बालविधवांच्या समस्या यांच्या समस्या सोडवण्यात ब्रिटिश सरकारला अजिबातच रस नव्हता. अर्थातच धर्ममार्तंडांना म्हणजे जेव्हा जेव्हा ब्रिटिशांनी अशा प्रकारचे प्रयत्न केले तेव्हा धर्ममार्तंडांनी त्यांना कडाडून विरोध केला. हा जो विरोध होता त्याची धार इतकी तीक्ष्ण होती की लंडनला राणीला जाहीरनामा काढून हे जाहीर करावं लागलं की आम्ही जरी भारतामध्ये सत्ता राबवत असलो तरी हिंदू धर्माच्या अंतर्गत बाबींमध्ये आम्ही ढवळाढवळ करणार नाही. म्हणजे काळाचा रेटा किती प्रचंड होता हे आपण यातनं समजू शकतो. अशा या काळामध्ये जिथे स्त्रियांनी शिक्षण घेणं हेच मुळी पाप होतं त्या काळामध्ये सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी जे अतुलनीय धैर्य दाखवलं, समाजाच्या उत्थानासाठी जी दिशा त्यांनी दाखवली त्याचा विचार जरी आपण नुसता केला तरी अंगावर आपल्या रोमांच उभे राहतात. त्यांच्या धाडसाला सलाम केल्याशिवाय आपलं मन शांत बसू शकत नाही, इतकं ते महान कार्य होतं. 19वे शतक जे आहे त्याचं उत्तरार्ध म्हटलं तरी चालेल किंवा पूर्वार्ध म्हटलं तरी चालेल, हा जगाच्या पाश्चिमात्यीकरणाचा इतिहास आहे आणि भारतही त्याला काही अपवाद नव्हता. इंग्रजी सत्तेमुळे व्यक्तिस्वातंत्र्य, सामाजिक मूल्य, समानता यांसारखी मूल्य जी होती ती समाजामध्ये हळूहळू झिरपायला सुरुवात झाली होती. आणि त्यामुळे काय झालं की ज्योतिबा फुले यांना याच्यामध्ये कुठेतरी आशेचा किरण दिसायला सुरुवात झाली होती. एकूण जो स्थितिशील भारतीय समाज होता त्या समाजामध्ये कुठेतरी गतिशीलता निर्माण होईल अशी शक्यता त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि म्हणून ब्रिटिशांनी जी धोरणं राबवली, शैक्षणिक धोरणं राबवली त्याला फुले यांनी पूर्णपणे पाठिंबा दिला. इतकंच नव्हे तर त्यावेळेला सो कॉल्ड धर्मधुरीण जे होते ज्यांनी सांगितलं की इंग्रजी शिकणं हेच पाप आहे किंवा इंग्रजी शाळेमध्ये जी मुलं जात होती, मिशनऱ्यांनी शाळा काढल्या होत्या त्याच्यामध्ये स्त्री पुरुष एकत्र शिकत होते, स्पृश्य अस्पृश्य उच्च नीच हा भेदभाव नव्हता. अशा शाळांमध्ये जर मुलांना पाठवलं तर ती मुलं घरी आल्यावर घरी विटाळ होतो. त्यामुळे मग शाई, दौत, दप्तर हे सुद्धा बाहेर विहिरीबाहेर काढून ठेवायचं आणि मग अंघोळ करून घरात यायचं. अशी परिस्थिती असताना सावित्रीबाई फुल्यांनी आणि ज्योतिबा फुले यांनी केवढं महान कार्य केलं याचा नुसता अंदाज जरी आला आपल्याला तरी त्या कार्याची महानता आपल्याला पटते. आणि हे जे काय विकृत अपसमज आपल्या समाजामध्ये होते त्यामुळे केवळ स्त्रियांचंच नुकसान झालं असं नाही तर संपूर्ण समाजाचंच नुकसान झालं. किंबहुना मी असं म्हणेन की संपूर्ण बहुजन समाज जो होता, गावकुसाच्या बाहेर राहणारा समाज होता, हा सगळा अज्ञानाच्या गर्तेमध्ये अक्षरशः ढकलला गेला होता. सावित्रीबाई फुल्यांनी काय केलं तर या समाजाच्या उत्थानासाठी, केवळ मुलींच्याच उत्थानासाठी नाही तर संपूर्ण समाजाच्या उत्थानासाठी त्या आयुष्यभर झटत राहिल्या. मग कोणकोणतं कार्य त्यांनी केलं आपण पहिल्यांदा त्यावेळची स्त्रियांची जी परिस्थिती होती त्याचा आढावा घेऊया. मुली लहान असताना पाळण्यामध्येच त्यांची लग्न व्हायची. बऱ्याच वेळेला जे नवरे असायचे, पती असायचे ते बीजवर किंवा तिजवर असायचे. साधा इन्फ्लुएन्झा आला तरी पटापट लोक मरत होती. लाईफ एक्सपेक्टन्सी ज्याला आपण म्हणतो ती कमी होती. प्लेगसारखे रोग होते त्याने माणसं मरत होती. आणि अशा वेळेला या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या नशिबी अक्षरशः 9व्या आणि 10व्या वर्षी वैधव्य येत होतं. लग्न म्हणजे काय, आपण विधवा झालो म्हणजे काय याचा अर्थच त्यांना कळत नसताना त्यांच्या आयुष्यामध्ये इतकं भयानक आयुष्य त्यांना जगावं लागत होतं की या मुलींच्या हालअपेष्टांची आपण कल्पनाच करू शकत नाही. उच्चभ्रू समाजातल्या ज्या स्त्रिया होत्या त्यांना केशवपन करावं लागायचं. अगदी पूर्वीच्या काळामध्ये तर वस्तारा नाही चालवायचे, केस उपटायचं काम करायचे म्हणजे पूर्णपणे पुन्हा त्या डोक्यावर केस येऊच नये.
एकदा का स्त्री विद्रूप झाली, तिचं सौंदर्य कुठेतरी कमी झालं की मग पुरुष तिच्याकडे आकर्षित होणार नाही आणि तीही कुठल्या पुरुषाकडे आकर्षित होणार नाही, हा विचार त्याच्या मागे होता. ही जी सक्ती होती स्त्रियांना ती इतकी भयानक होती की त्या विधवांच्या पुनर्विवाहाचा सुद्धा कोणी विचार केलेला नव्हता. आणि या विधवांच्या समजा कुठे वाकडं पाऊल पडलं किंवा त्यांच्यावर बलात्कार झाले तर यांच्या पोटी जी अनावरस मुलं जन्माला येत होती त्यांचं काय करायचं, हा समाजामध्ये मोठा प्रश्न होता. आणि अशा वेळेला सावित्रीबाई फुले यांनी या अनावरस मुलांना दत्तक घेऊन बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. त्यांचा जो दत्तक मुलगा आहे डॉक्टर यशवंत, हा असाच एका उच्चवर्णीय स्त्रीचा, विधवा स्त्रीचा अनावरस मुलगा होता आणि त्याला त्यांनी आयुष्यभर वाढवलं. जर तुम्ही पाहिलं तर सत्यशोधक समाजाची जी स्थापना होती ती 1873 झाली आणि त्याच्या 10 वर्ष आधी सावित्रीबाई फुल्यांनी आणि ज्योतिबा फुल्यांनी पहिला विधवेचा पुनर्विवाह लावून दिलेला होता. म्हणजे काळाच्या पुढे किती त्यांनी पावलं टाकली होती हे नुसतं विचार जरी आपण केला ना तरी त्यांच्या कार्याची आपल्याला महानता कळते. 1877ला महाराष्ट्रात प्रचंड मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळेला घराघरामध्ये 12-10 मुलं असणं हे अगदी कॉमन होतं. आणि मग अशा दुष्काळामध्ये जिथे स्वतःलाच जगवायची भ्रांत होती तिथे मग नको असलेल्या मुली किंवा अगदीच दुर्बळ असलेली मुलं ही टाकून समाजातल्या जे पालक होते त्यांनी स्थलांतर करायला सुरुवात केली. मग अशा मरणाऱ्या मुलांसाठी व्हिक्टोरिया बालाश्रमाची या दोघांनी फुले दाम्पत्याने स्थापना केली आणि साक्षात अन्नपूर्णा देवी बनून सावित्रीबाई फुले यांनी मानवतेची सेवा केली. ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर सुद्धा सावित्रीबाई अविरतपणे समाजाच्या उत्थानासाठी झटत राहिल्या. दुःखितांचे अश्रू पुसणे हीच त्यांनी आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता मानली. आणि मग प्लेगची साथ आली. अशा या परिस्थितीमध्ये अस्पृश्यांच्या वस्तीमध्ये सुद्धा लोक जायला तयार होत नव्हती. त्यात प्लेग असलेल्या अस्पृश्यांच्या वस्तीमध्ये कोण जाईल. पण तिथे तापाने 2 मुलं फणफणतायत ही बातमी सावित्रीबाईंच्या कानावर आली. त्या तिथे गेल्या. एक मुलगा गेलेला होता. एका मुलामध्ये दुगदुगी आशा होती की कदाचित तो वाचू शकतो. त्यांनी त्या मुलाला खांद्यावर घेतलं आणि आपला मुलगा डॉक्टर यशवंत याच्याकडे आणण्यासाठी त्या चालू लागल्या. खांद्यावर त्याला घेऊन चालत असताना त्यांना प्लेगची बाधा झाली आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला. म्हणजे एकूणच जर आपण हा समाज बघितला तर स्त्रियांसाठी हा बंधनाचा काळ होता. सती जाणाऱ्या ज्या स्त्रिया होत्या त्यांचं मरण जितकं भयंकर होतं त्याहीपेक्षा जास्त भयंकर किंवा तेवढंच जास्त भयंकर विधवांचं आयुष्य होतं. शिक्षण नाही, अन्याय व्यवस्था, स्वतःची मतं नाहीत, मतांतरं नाही, जनावरांपेक्षा घाण किंवा त्याच्याहीपेक्षा हीन पातळीचं जीवन हे स्त्रिया जगत होत्या. आणि अशा ह्या स्त्रियांच्या आयुष्यामध्ये या दोघांनी जे परिवर्तन घडवून आणलं त्याचा आपण विचार करणार आहोत आणि त्या विचारांच्या पार्श्वभूमीवर आज 21व्या शतकातल्या स्त्रियांपर्यंत आपण येऊन पोहोचणार आहोत. 1997 हे सावित्रीबाई फुले यांचं जन्मशताब्दी वर्ष म्हणून आपण साजरं केलं. त्यानिमित्ताने त्यांच्या विचारांचा जागर झाला. या संदर्भात जर आपण विचार केला तर लक्षात येतं की संपूर्ण मोठी सामाजिक घुसळण फुले दाम्पत्याने समाजामध्ये आधीच सुरू केली होती. फुले या दाम्पत्याचा अस्त आणि त्याच्यानंतर प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उदय ही भारतीय समाजातली 2 अत्यंत मोठ्या आणि महत्त्वाच्या अशा घटना. फुल्यांचा अस्त आणि आंबेडकरांचा उदय या मधल्या काळामध्ये शूद्रातिशूद्रांना जर न्याय देण्याचं काम किंवा प्रकाश दाखवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते राजर्षी शाहू महाराजांनी. आणि म्हणूनच आपण असं म्हणतो की फुले, आंबेडकर आणि अर्थातच शाहू महाराज यांचे ऋण आहेत आपल्यावर. आज इतक्या वर्षानंतर आपण 21व्या शतकात आहोत. एक असा प्रवाद आपल्याला सगळ्यांना ऐकायला येतो की आता लोकशाही आहे, स्वातंत्र्य, समता, न्याय लोकशाहीने स्थापन केलेत. आज या तिघांच्या विचारांचं महत्त्व आहे का. त्याही पुढे जाऊन काही लोकांनी तर अशी मागणी केली की संविधानाला सुद्धा आता बदलण्याची गरज आहे का. आणि ह्या प्रश्नांचा जेव्हा सखोल विचार करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की खऱ्या अर्थाने जर समाजाचा तुम्ही विचार केला तर समाज खरोखरच एवढा आमूलाग्र बदललेला आहे का. किंबहुना जे परिवर्तन आपल्याला दिसतंय ते वरकरणी आहे का. ज्या सामाजिक समस्या आहेत त्या समस्येचा धागा जो आहे तो कुठेतरी बदललेला असेल पण त्याचा गाभा जो आहे तो मात्र तितकाच अजूनही तसाच्या तसा तीव्र आहे. आणि म्हणूनच या स्त्रियांच्या समस्यांचा वेगळ्या पातळीवर आपल्याला विचार करावा लागणार आहे. हा जो काळ होता म्हणजे 19व्या शतकाचा उत्तरार्ध आणि 20व्या शतकाची सुरुवात, या काळामध्ये पाश्चात्य देशामध्ये काय चालू होतं हे सुद्धा जाणून घेणं तितकंच रंजक आहे. कारण भारतावर या सगळ्याचा परिणाम होत होता. पॅरिसमध्ये जे घडलं ते मी तुम्हाला सांगते. फ्रेंच भाषेमध्ये 1949ला सिमॉन द बोहुअर ही जी स्त्री लेखिका होती
तिने सेकंड सेक्स नावाचं पुस्तक लिहिलं. या पुस्तकाने संपूर्ण युरोप जो होता तो हादरून गेला. 1953 साली या पुस्तकाचा अमेरिकेमध्ये इंग्रजीमध्ये अनुवाद झाला आणि तो झाल्यानंतर स्त्रीविषयक तिने जे सिद्धांत मांडले होते त्याचा संपूर्ण जगाने उहापोह मांडला. तिने काय विश्लेषण केलं होतं की एकूण स्त्रिया किंवा पुरुष यांना वाढवताना जो आपण भेदभाव करतो, या भेदभावामुळे स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या मानसिकतेवर दीर्घकाळ असा परिणाम होतो. इतकंच नव्हे तर स्त्री स्वतःला जे दुय्यम समजते ते का समजते तर तिच्यावर कुसंस्कारांची परंपरा जी असते ती लादली गेलेली असते आणि त्यामुळे मग ती स्वतःला दुय्यमत्वाचं जे स्थान आहे ते स्वतःकडे घेते. आणि मग या अशा तिच्या विश्लेषणामुळे तिने जे सिद्धांत मांडले त्याच्यामुळे समाजामध्ये एकदम भान आलं. म्हणजे युरोपमध्ये झोपी गेलेला समाज थप्पड मारून जागा व्हावा तसा खडबडून जागा झाला. तिथल्या ज्या माता होत्या त्या सजग झाल्या. आपल्या मुलांना आणि मुलींना वाढवत असताना माणूस म्हणून कसं वाढवावं हे समजणाऱ्या एक मातांची एक फळीच्या फळी तिथे जन्माला आली. या सिमोनच्या पुस्तकामुळे एक संपूर्ण पिढीच स्वतःकडे अत्यंत डोळसपणे बघायला लागली, स्वतःशी संवाद साधायला लागली. अर्थात त्याचा व्यक्तिगत पातळीवर स्त्रियांना फायदा झालाच झाला, पण एकूण समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी सुद्धा सिमोनने जे सिद्धांत मांडले होता त्याचा समाजावर दीर्घकालीन परिणाम झाला. सिमोनचं जे एक वाक्य होतं, स्त्री जन्मत नाही तर ती घडवली जाते, या वाक्याचा संपूर्ण जगावर प्रचंड मोठा परिणाम झाला. सिमोनवर असा आरोप केला जातो की तिने पुरुषांचं अनुकरण केलं आणि पुरुष कुठे 100% अनुकरणीय असतात, त्यामुळे ती चुकली असं लोकांनी म्हणलं. काही लोकांनी असा प्रवाद मांडला की तिची काही मतं योग्य आहेत, पुरुषांमधली जी चांगली तत्त्वं आहेत, उपयुक्त तत्त्वं आहेत त्याचा आत्मसात ती जी तत्त्वं आहेत ती आपण आत्मसात करावी आणि मग जोडीला स्त्रियांची भौतिक सुख, त्यांच्या भावनिक विकास याला कुठेतरी जोर धरेल किंवा चांगली आयुष्य ती समाजामध्ये जगू शकेल, अशा पद्धतीने काही सिमोनचे विचार आणि काही बदललेले विचार याची आपण सांगड घालूया. असा एक प्रवास जो होता तो युरोपमध्ये पसरायला सुरुवात झाली. गंमत अशी आहे की हे पुस्तक लिहायला सिमोन जी होती तिने 1946ला सुरुवात केली आणि या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये ती म्हणते की आत्तापर्यंत चावून चावून चोथा झालेल्या या विषयाला किंवा या विषयावर मी लिहू किंवा नको लिहू असा संभ्रम माझ्या मनात निर्माण झाला आहे. बघा, अजून भारतामध्ये स्वातंत्र्याची पहाट जी होती ती उगवायची होती. समाज आजही पुरुषांचा आणि स्त्रीचा जो भेदाभेद होता त्याची तीव्रता आपला समाज भोगत होता. स्त्रीवादी साहित्याचा तर आपण विचारसुद्धा करू शकत नव्हतो. अशा वेळेला तिथे हा विषय चावून चावून चोथा झालेला आहे असं सिमोन म्हणते. तिथल्या स्त्रियांच्या बरोबरीने जर पुरुषांचा विचार केला की स्त्रियांच्या समस्येचा अत्यंत खोलात असा विचार तिथल्या कोणकोणत्या पुरुषांनी केला तर तुम्हाला प्रामुख्याने 3 पुरुषांचा विचार करावा लागतो. एक म्हणजे तत्त्वचिंतक जॉन स्टुअर्ट मिल, दुसरं म्हणजे कार्ल मार्क्स, तिसरं म्हणजे फ्रेडरिक एंगल्स. मिलचे सब्जेक्शन ऑफ वुमन हे पुस्तक 1869मध्ये प्रकाशित झालं. फ्रेडरिक एंजल्सचं जे पुस्तक होतं ओरिजिन ऑफ द फॅमिली आणि प्रायव्हेट प्रॉपर्टी अँड द स्टेट हे 1888मध्ये प्रकाशित झालं. त्यानंतर एलिस हॅव्हलॉक म्हणून एक लेखक होता, त्याने लैंगिक संबंधाच्या संदर्भातलं विश्लेषण मांडणारं पुस्तक मॅन अँड द वुमन हे 1894 साली प्रकाशित केलं. म्हणजे ज्या वेळेला सावित्रीबाई फुले अंगावर चिखल झेलत मुलींच्या शिक्षणासाठी झटत होत्या त्यावेळेला तिथले पुरुष अशा प्रकारे काळाचा पुढे जाऊन विचार करत होते आणि स्त्रीमुक्तीचा विचार त्यांनी मांडलेला होता. ही पुस्तकं जी होती ती खऱ्या अर्थाने स्त्रियांच्या समस्यांचा उहापोह करणारी अशी पुस्तकं होती. त्या समाजामध्ये स्त्रीच्या दृष्टिकोनातून, तिच्या समस्येच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या चळवळी जन्माला आल्या. पण या ज्या चळवळी होत्या पाश्चात्य देशातल्या ह्या सगळ्या प्रामुख्याने औद्योगिकरणाशी संबंधित होत्या. म्हणजे त्याचा संबंध अर्थार्जनाशी होता. कामाचे तास 12वरनं 10 करणं किंवा समान कामाचं समान वेतन, बाळंतपणाची रजा, आजारपणाची रजा असे सगळे प्रश्न होते अर्थार्जनाशी निगडीत. आणि त्याच्या पुढे जाऊन स्त्रियांनी पाऊल टाकलं आणि ते म्हणजे त्यांनी मतदानाचा हक्क मागितला. आणि या स्त्रियांच्या चळवळींना वैचारिक अधिष्ठान प्राप्त होईल अशा प्रकारची साहित्य रचना या फक्त तिघांकडनं झाली. बाकीकडनं मात्र तेवढं पूरक असं साहित्य पाश्चात्य देशामध्ये सुद्धा निर्माण झालं नाही. अर्थात या सगळ्याचे जे परिणाम होते ते भारतावर सुद्धा तीव्रपणे झालेले आहेत. भारताच्या संदर्भामध्ये धर्ममार्तंड जे आहेत त्यांचा जर विचार केला किंवा सगळ्या धर्मांचा आपण विचार केला आणि धर्मांची आचारसंहिता पाहिली तर एक सत्य तुम्हाला अधोरेखित होईल आणि ते म्हणजे स्त्रीला पुरुषापेक्षा थोडंसुद्धा वरचढ होता कामा नये किंवा होऊ देता कामा नये असा ठाम निर्धार प्रत्येक धर्मामध्ये आपल्याला केलेला दिसतो.
कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा कुळाचार, परंपरा तिने सांभाळणं, पतीच्या बाबतीत तिची असलेली कर्तव्यता, या सगळ्यांना प्रामुख्याने महत्त्व दिलं गेलं. आणि ही कोंडी फोडण्यासाठी 19व्या शतकाचा मध्य जो आहे तो भारतामध्ये उघडायला लागला. हजारो वर्षात हे जे स्त्रियांचं दास्यत्व सुरू होतं आणि जगभरामध्ये त्यासाठी जे बंड झालेलं होतं ते 19व्या शतकाच्या मध्यावर हे चित्र विस्कटायला लागलं. स्त्रियांना आत्मभान आलं आणि मग तिचं स्वावलंबन, स्त्री शिक्षण या संदर्भामध्ये आपल्या भारतामध्ये सुद्धा प्रचंड मोठी क्रांती जी होती ती व्हायला सुरुवात झाली. आपल्याकडे अनेक पुरुष होते. दर्पण बाळशास्त्री जांभेकरांचं वृत्तपत्र तुम्हाला माहीत असेल, 1832मध्ये त्यांनी सुरू केलं. किंवा आगरकरांचं सुधारक आहे 1989मध्ये, केसरी आहे, ज्ञानप्रकाश आहे, दीनबंधू आहे. यांसारख्या वृत्तपत्रांमधून स्त्रियांच्या समस्या आणि त्याच्यावरचे लेख हे प्रामुख्याने प्रकाशित व्हायला लागले. स्वामी दयानंद, राजा राममोहन राय, रानडे असतील, जांभेकर असतील, महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या सगळ्यांनी स्त्रियांच्या बाबतीतल्या ज्या समस्या होत्या त्यांचा उहापोह मांडायला सुरुवात केली. कारण त्या प्रत्येकाच्या हातामध्ये वृत्तपत्राचं सामर्थ्य होतं. त्यामुळे आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी समाजात जागृती करायला सुरुवात केली. इथे गांधीजींचे विचार हे थोडेसे काही बायस असलेले आपल्याला दिसतात. गांधीजींनी स्त्री शिक्षण जे होतं आणि पुरुष शिक्षण जे होतं त्यांच्या सहशिक्षणाला विरोध केला. त्यांनी असं म्हटलं की त्यामुळे स्पर्शाचा दोष निर्माण होतो आणि ब्रह्मचार्य जे आहे त्याची कुठेतरी हानी पोचते. आंबेडकरांचे विचार जे होते ते मात्र खूप काळाच्या पुढे होते आणि अत्यंत संयमित विचार होते. त्यांनी महिला परिषदेसमोर भाषण करताना असे विचार मांडले की संपूर्ण समाजाला बदलण्याची जबाबदारी ही स्त्री घेऊ शकते. ती समाजाला त्या दृष्टिकोनातून प्रेरित करू शकते. आणि इतकंच नव्हे तर स्त्रीने स्वतःला पुरुषाची दासी न समजता पत्नी समजावं आणि परस्परांमध्ये सामंजस्याचे, मित्रत्वाचे नातं निर्माण होईल यावर भर द्यावा. आजही काळाच्या संदर्भात जर डॉक्टर आंबेडकरांच्या या विधानाचा विचार केला तर त्याची सत्यता किंवा त्याची आवश्यकता किती आहे ते आपल्याला पटतं. आता आपण 20व्या शतकाकडे येऊया. कारण 20व्या शतकाचा मध्य आता उलटून गेला आहे. राजकीय स्वातंत्र्य आपल्याला मिळाले आणि स्त्रियांना जे काही स्वातंत्र्य मिळालं त्यामुळे त्यांच्या आयुष्यात जो बदल झाला तो इतका विस्मयकारक होता. इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये या स्त्रियांनी आपलं योगदान दिलं आणि संपूर्ण समाज दिपून गेला. इतक्या प्रकारचं योगदान त्यांनी दाखवलं. म्हणजे पुढच्या काळामध्ये तिने आश्चर्यकारक अशी प्रगती केली. स्त्रीच्या कर्तबगारीचे महत्त्व असेल किंवा तिचे योगदान आहे ते वेगवेगळ्या पातळ्यांवरचे आहे. आता आपण बघूया की किती वेगवेगळ्या पातळ्यांवरून ती चालत होती. तर तिने स्वतःचा तर विकास केला, पण त्याबरोबर विकासाच्या वाटा इतरांना सुद्धा खोल्या होतील याच्यावर त्या काळातल्या स्त्रीने जास्त भर दिला आणि हे आत्ताच्या काळात अतिशय अधोरेखित करण्यासारखी ही गोष्ट आहे. आज त्यांनी जे कष्ट भोगले त्यामुळे त्या राजमार्गावरून आपला प्रवास जो आहे तो सुकर झालेला आहे. त्यांचं धैर्य होतं, शहाणपण होतं, निश्चय होतं, त्यांचं कर्तृत्व होतं, त्यांची तळमळ होती. त्यामुळे काय झालं की ही सगळी गोष्ट परंपरेने आपल्याला मिळाली आणि स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं जे योगदान आहे त्या देऊ लागल्या. खुल्या जगाशी जेव्हा स्त्रियांचा संबंध आला, त्या बाहेर पडल्या, एक वेगळं जग त्यांच्यासाठी उघडं झालं, तेव्हा ते दृश्य किती विलोभनीय असेल याची नुसती कल्पना केली आपल्याला तरी केवढा आनंद होतोय बघा. 4 भिंतीच्या आत असणारी स्त्री चक्क घराच्या बाहेर पाऊल टाकली. ज्ञानाच्या स्पर्शाने त्या व्यक्तिमत्वाला सुंदर असा आकार यायला लागला. याचं एक छोटंसं तुम्हाला उदाहरण देते की कशा स्त्रिया त्या काळामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं कर्तृत्व होतं त्या सिद्ध करायला लागल्या. रवींद्रनाथ टागोर जे होते त्यांना लंडनला पाठवायचं होतं. ते पाठवत असताना इंग्रजी भाषा कशी बोलावी, त्याचे ॲक्सेंट कसे असावेत, तिथले कुळाचार रीतिरिवाज कसे सांभाळावे हे त्यांना समजायला पाहिजे म्हणून मुंबईला त्यांच्याकडे आत्माराम तरखड जे होते यांच्या घरात त्यांना ठेवलं होतं. तिथे अन्नपूर्णा म्हणजे जिला ॲना म्हणायचे ती स्त्री होती आणि तिचं नाव नलिनी होतं. तिच्याबरोबर त्यांची ओळख झाली. ह्या नलिनीचं, ही ॲना जी होती तिचं व्यक्तिमत्व इतकं विलोभनीय होतं. प्रचंड बुद्धिमान स्त्री होती. त्यावेळचं अत्यंत महत्त्वाचं असं वृत्तपत्र, इंग्रजी वृत्तपत्र स्पेक्टेटर्स, याच्यामध्ये तिचे लेख यायला लागले होते. ब्रिटिशांची दुटप्पी धोरणं म्हणा किंवा ब्रिटिशांचा एकूणच अन्याय्य कारभार म्हणा याच्यावर तिने सातत्याने कोरडे ओढले. आणि रवींद्रनाथांसारखा प्रतिभावंत पुरुष या स्त्रीमुळे इतका भारला गेला की त्यांच्या प्रत्येक साहित्यामध्ये कुठे ना कुठे नलिनी प्रकट झालेली आपल्याला दिसते. म्हणजे अशी दृश्य आता समाजामध्ये दिसायला सुरुवात झाली होती. ॲना हुशार होती, पण अर्थात ॲनासारख्या ज्या मुली होत्या त्या काळामध्ये फार कमी होत्या. रिबेका सिमिनियन किंवा कार्नेलिया सोराबजी, रखमाबाई दादाजी, डॉक्टर आनंदीबाई जोशी, कृष्णाबाई केळवकर, काशीबाई नवले, लक्ष्मीबाई राजवाडे, गंगूबाई खेडकर अशा कितीतरी स्त्रियांची मी इथं नावं घेऊ शकतो. ह्या सगळ्या स्त्रिया वेगवेगळ्या सामाजिक स्तरांमधून आल्या होत्या.
त्यांनी प्रस्थापित नियम मोडले. कधीतरी समाजाच्या विरोधात जाऊन लग्न केली, कधी असलेली लग्न मोडली, शिक्षण घेतलं, परदेशात गेले, परदेशात जाऊन वेदांतांवर व्याख्यानं दिली आणि मुलींनी शिकू नये त्यामुळे वैधव्य प्राप्त होतं अशा प्रकारचा जो अपसमज होता त्याला, त्या आत्मविश्वासाने या अपसमजाला त्यांनी फाटा फोडला आणि मग बऱ्याच जणी याच्यामध्ये पुढे झाल्या. यामध्ये मला एक गोष्ट आवर्जून तुम्हाला नमूद करावीशी वाटते की ज्या ज्या स्त्रिया या पुढे आलेल्या होत्या, ज्यांची मी नावं घेतली, त्यांच्या मागे एकतर त्यांचा भाऊ किंवा त्यांचे वडील किंवा त्यांचा सासरा किंवा पती, नवरे या सगळ्यांचा कुठे ना कुठेतरी पाठिंबा हा होताच होता. सामान्य स्त्रीची अवस्था मात्र तशी नव्हती. तिचा संघर्ष अजून खूप मोठा होता. या सगळ्या स्त्रिया स्वतः तर समृद्ध झाल्याच झाल्या, पण आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या समाजासाठी केला पाहिजे हा विचार त्यांच्यामध्ये अतिशय तीव्र होता. कोणी डॉक्टर होऊन लोकांसाठी दवाखाने उघडले, म्हणजे पुरुष डॉक्टरांकडे जायला नको म्हणून अंगावर आयुष्यभर दुखणी काढून त्याच दुखण्यामध्ये खितपत पडणाऱ्या स्त्रियांना खूप मोठा आधार मिळाला. काहींनी शिक्षिकेचा पेशा स्वीकारला, काहींनी अखिल भारतीय स्तरावर स्त्रियांच्या संघटना उभारल्या. अनाथ बालश्रमाचं जे कार्य होतं ते पुढे नेणाऱ्या काशीबाई नवलेत, त्यांची तर आज आपल्याला आठवणसुद्धा येत नाही आहे. अशा अनेक स्त्रिया होत्या, पण त्यांना पुरुषांचा पाठिंबा होता, घरच्या पुरुषांचा पाठिंबा होता. आता आपण बघूया की आपल्याला 19व्या शतकाचा उत्तरार्ध आहे आणि 20व्या शतकाची पहाट आहे. या काळामध्ये स्त्रियांनी जे काम केलं होतं ते सुद्धा खूप उल्लेखनीय होतं. काही नावं वानगी दाखल मी घेते. ताराबाई मोडक असतील, गोदावरी परुळेकर आहेत, अनुताई वाघ आहेत, बाया कर्वे, पार्वतीबाई आठवले, गंगूबाई पटवर्धन अशी पुष्कळ नावं घेता येतील. कोणी बालशिक्षणाचे सकस प्रयोग केले, काही आदिवासींच्या उत्थानासाठी झटल्या, काहींनी अनाथ असहाय्य गरजूंना मदत केली. या सर्वांच्या कार्याचा जर आपण विचार केला तर लक्षात येतं की त्यांचा कणखरपणा हा आज आपल्या पिढीतल्या स्त्रियांना अतिशय परंपरेने सुंदर असा मिळालेला आहे. सार्वजनिक कार्यामध्ये हिरीहिरीने या स्त्रिया ज्या होत्या त्यांनी आपलं योगदान देऊन महाराष्ट्राच्या एकूणच पटावर एक आपला वैशिष्ट्यपूर्ण असा ठसा उमटवला. आता या काळामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काय चाललं होतं तेही आपण पाहूया. बाईला जिथे शिक्षणच वर्ज्य होतं तिथे तिने नाच गाणं करणं हा तर खूप दूरचा विचार होता. अशा वेळेला सुद्धा कलेचे दरवाजे बंद असताना, म्हणजे सभ्य पुरुषांना सुद्धा गाणं आणि बजावणं पाहणं हे बंधनकारक होतं. त्यावेळेला लोकनिंदेचा स्वीकार करत स्त्रियांनी तीही क्षेत्र हळूहळू आपल्या कर्तृत्वाने ही पादाक्रांत केली. हिराबाई बडोदेकर आहेत, मोगूबाई कुर्डीकर आहेत, केशरबाई केरकर आहेत, बाई सुंदराबाई आहेत. अशा गायिकांनी सभ्य स्त्री पुरुषांमध्ये गाणं तर पोचवलंच, पण गाण्याला कला म्हणून आणि कलावंत म्हणून गायिकेला एक प्रतिष्ठा मिळवून दिली. आकाशवाणीचा जो प्रारंभीचा काळ होता त्या काळामध्ये सुंदराबाई ज्या होत्या त्यांच्याकडे संगीत विभागाचे विभाग प्रमुख पण आले. केवढी मोठी घटना होती की जिथे स्त्रीला बाहेरच पडता येत नव्हतं तिथे आकाशवाणीच्या या संगीत क्षेत्राचं तिच्याकडे विभाग प्रमुख पद आलं. त्यानंतर आपण बघू की मग एक नव्या युगाची नांदीच सुरू झाली. मालिनीबाई राजूरकर असतील, शोभा गुरटू आहेत, वीणा सहस्रबुद्धे, प्रभा अत्रे आहेत, किशोरी आंबणकर आहेत, तो पार प्रवास येऊन ठेपतोय, आशा भोसले असतील, लता मंगेशकर असतील. आज संगीताच्या क्षेत्रामध्ये अनेक नावं आपल्याला सन्मानाने विराजमान झालेली दिसतील. चित्रपट क्षेत्राचा आपण विचार करू तर शांता आपट्यांपासून आपण सुरुवात करूया. हंसा वाडकर आहेत किंवा श्यामची आई हा चित्रपटामधल्या वनमालाबाई, त्यांना आपण कसं विसरू. अभिनयाच्या क्षेत्रात आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात सुद्धा स्त्रियांनी आपली मोहर उमटवली आहे. मग स्मिता पाटील असतील, सई परांजपे आहे, माधुरी दीक्षितपर्यंत तो प्रवास आपण नेऊ शकतो. किंवा नाट्यक्षेत्राचा जर तुम्ही विचार केला तर ज्योत्स्ना भोळे आहेत, जयमाला शिलेदार आहेत, विजया मेहता आहेत, भक्ती बर्वे आहेत, प्रतिमा कुलकर्णी आहे. ही नावंच इतकी मोठी आहेत, त्यांनी जी परंपरा निर्माण केली ती इतकी मोठी आहे की आजच्या काळातल्या कलाकार स्त्रियांना एक मोठा अवकाश त्यामुळे उपलब्ध झाला. नृत्याच्या बाबतीत जर आपण विचार केला तर आपल्याला जाणवतं की राष्ट्रीय पातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर नृत्याचे अनेक सन्मान ज्यांनी मिळवले ते कथक नर्तकी रोहिणी भाटे किंवा भरतनाट्यम आहे, त्याचा जी पारंपरिक शैली होती त्याचा स्वतःच्या प्रतिभाबळाने ज्यांनी विकास केला त्या सुचेता भिडे चाफेकर यांनी सुद्धा या नृत्याला खूप वरच्या पातळीवर नेऊन पोचवलं. साहित्याचा जर विचार केला तर तुम्हाला लक्षात येतं की काशीबाई कानिटकर आहेत, रमाबाई रानडे आहेत, ताराबाई शिंदे आहेत, बहिणाबाई चौधरी आहेत, लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्र आपण विसरूच शकत नाही आहे. मालतीबाई बेडेकरांनी कळ्यांचे निश्वास जे लिहिलेले तेही आज आपल्या हृदयात तसंच्या तसंच आहे. मग इरावती कर्वे आहेत, दुर्गा भागवत आहेत. या सगळ्यांनी एक स्त्री लेखनाचा अत्यंत समृद्ध असा वैचारिक परंपरा किंवा ठेवा जो म्हणून तो आपल्याला उपलब्ध करून दिला.
जे वैज्ञानिक क्षेत्र किंवा वैद्यकीय क्षेत्र आपण म्हणतो की जिथे पुरुषांचीच मक्तेदारी होती, तिथेही स्त्रियांनी आपला कर्तृत्वाचा ठसा जो होता तो या 20व्या शतकामध्ये उमटवायला सुरुवात केला. डॉक्टर आनंदीबाई जोशी तर आपल्याला माहिती आहेतच, पण शकुंतला देवीसारखी शास्त्रज्ञ स्त्री होती की जिने खूप मोठं योगदान ह्याच्यामध्ये दिलेलं होतं. अण्णा मणी होत्या, त्यांनी हवामानशास्त्र जे आहे त्याच्यामध्ये प्रचंड मोठं संशोधन केलं. कमला सोहनी आहेत, तर नीरा नावाचं जे पेय आहे त्या नीराचं पोषण मूल्य काय आहे यामध्ये त्यांनी संशोधन केलेलं आहे. दर्शना रंगनाथन आहेत, त्यांनी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये प्रचंड मोठं असं संशोधन केलं आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर भारतालाही अभिमानास्पद वाटणाऱ्या गणितज्ञ म्हणजे अर्थातच मंगला नारळीकर, त्यांचा तर आपल्याला प्रचंड अभिमान आहे. महाराणी चक्रवर्ती आहेत, त्यांनी मोलेक्युलर बायोलॉजिस्ट म्हणून मान्यता मिळवली. राजघराण्यातल्या स्त्रिया सुद्धा विज्ञान क्षेत्राकडे आल्या. मग कल्पना चावला असेल, ते आपल्याला माहिती आहे, किंवा जानकी अम्मल आहे, त्यांनी औषधाचं मूल्य याच्यात संशोधन केलं. सो या क्षेत्रामध्ये सुद्धा स्त्रियांचा मुक्तपणे संचार आपल्याला दिसायला लागला. म्हणजे एकूणच गेल्या 2 दशकातल्या स्त्रियांच्या कामगिरीचा जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थाने आपल्याला असं म्हणायला लागेल की स्त्रियांनी हळूहळू सगळ्या क्षेत्रांमध्ये आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान जे होतं ते दाखवायला सुरुवात केली होती. हे करत असताना त्यांनी परकीयांशी संघर्ष केला. इतकंच नव्हे तर आपली स्वकीय लोकं होती त्यांच्या संकुचित दृष्टींचा जो होता तो संघर्ष केला. दडपणं झुगारून दिली, अनिष्ट बंध नाकारले आणि त्याच्यानंतर राजकीय हक्क मिळवले. सार्वजनिक क्षेत्रामध्ये संचार करण्याची त्यांनी मुक्तता मिळवली. मग साहित्य असेल, कला असेल, शिक्षण आहे, कायदा आहे, आरोग्य, क्रीडा या सगळ्या क्षेत्रामध्ये स्त्रिया वावरायला लागल्या आणि त्यांनी आश्चर्यकारक अशी प्रगती केली. आता आपण याचा विचार करताना एक इथे गोष्ट मला अधोरेखित करावीशी वाटते. या सगळ्या स्त्रिया सुजाण नागरिक म्हणून जगल्या. म्हणजे त्या पुरुषांच्या विरोधात जाऊन नाही त्यांनी काम केलं, हे लक्षात घेण्यासारखं आहे. पुरुष विरोध आणि सत्ता आकांक्षा याच्यापेक्षाही त्यांनी सुहृदयता आणि सामाजिक दायित्व याची जाण प्रकट केली आणि म्हणून त्या स्त्रियांचं काम हे खूप मोठं ठरतं. त्यांचा जो पदन्यास आपण इतिहासाच्या पटावर पाहतो तो इतका रोमांचित करणारा आहे की सगळ्या समाजाची स्त्रीकडे पाहण्याची जी दृष्टी होती तीच बदलली आणि त्या वर्तमानाच्या आजच्या काळावर आपल्याला या सगळ्याचा जो वारसा आहे तो लाभलेला आहे. आता आपण 20व्या शतकाचा सरता काळ आणि 21व्या शतकाची सुरुवात याच्याकडे येऊया. अल्लाउद्दीन अन्सारी अझीझी यांनी एक पुस्तक प्रकाशित केलं आहे, विमन इन पॉलिटिक्स. याच्यामध्ये त्यांनी 47 स्त्रियांचा आढावा घेतला आहे ज्या 17व्या लोकसभेमध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून गेल्या. अनेक नावं आहेत त्याच्यामध्ये. नुसरत जहाँ आहे, स्मृती इराणी आहेत, कविता सिंग आहे, गीता कोडा आहे, रंजिता सिंह आहेत, महुआ मोइत्रा आहेत, वीणा देवी आहे, सुनीता दुग्गळ आहेत, अनुपमा देवी आहेत. अशा 47 स्त्रिया की ज्यांनी पार्लमेंटमध्ये आपला आवाज कणखरपणे उमटवला, त्या स्त्रियांचा त्यांनी आढावा घेतला. म्हणजे तिथपर्यंत स्त्रिया आता पोचू शकतात किंवा पोचल्या आहेत हे कुठेतरी अधोरेखित झालं. 20व्या शतकाचा उत्तरार्ध आणि 21व्या शतकाची सुरुवात हे जर आपण बघितलं तर सगळीकडे स्त्रीची दमदार पावलं पडू लागली होती. पण परंपरेने स्त्रिया ज्या नोकरी करत होत्या ती क्षेत्र कोणती होती? शिक्षिका, बँक, कारकून, टायपिस्ट, रिसेप्शनिस्ट, नर्स याच्या पलीकडे स्त्रिया फार जात नव्हत्या. याच्यानंतर आपण बघितलं की मग त्यांचं कार्यक्षेत्र इतकं विस्तारलं की इंजिनिअरिंग, वैमानिक, डीजे प्लेयर, रेडिओ जॉकी, ट्रॅव्हल टूर ऑपरेटर, स्कुबा डायव्हर, बल्जी जम्पिंग करणाऱ्या स्त्रिया, रिक्षा ड्रायव्हर, बस ड्रायव्हर अशा केवढ्या तरी क्षेत्रांमध्ये स्त्रिया आता आपल्याला सहज दिसतात. 1990च्या दशकामध्ये आपण खाजगीकरण स्वीकारलं. खाऊजा, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण यामुळे कॉर्पोरेट विश्व आपल्यापुढे उभं झालं आणि कॉर्पोरेट विश्वामध्ये काम करणाऱ्या स्त्रियांच्या समस्या आणखीन वेगळ्या आहेत. कारण मानेवर जू ठेवल्यासारखं काम करायला लागतं पण घरी जाण्याच्या वेळा नाहीत. ह्यांचे प्रचंड ताणतणाव जे असतात ते त्यांच्या कौटुंबिक जीवनावर पडायला लागलेत. जाई वैद्य, बहुतेक मला त्यांचं नाव पूर्ण माहीत नाही पण पहिलं नाव जाई आहे, त्या ह्या वकील आहेत आणि अशा प्रकारच्या केसेस हँडल करतात. त्यांनी एक निष्कर्ष मांडला आहे की कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम करणाऱ्या स्त्रियांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण हे जास्त आहे. भारताला हे कुठेतरी हादरवणारं आहे. कारण या स्त्रियांना स्वतःकडे पाहायला किंवा कुटुंबाला समजून घ्यायला वेळच शिल्लक नसतो, इतका वेळ त्यांना ऑफिसमध्ये द्यावा लागतो. त्यामुळे कुठेतरी कुटुंब व्यवस्था आपली धोक्यात आली आहे असं मत त्यांनी लोकसत्ताच्या लेखमालिका होती त्याच्यामध्ये मांडलं आहे. म्हणजे पुरुषांच्या खांद्याला खांदा आम्ही आज लावून काम करत असलो तरीसुद्धा वंशाला मुलगा हवाच ही प्रवृत्ती आजही तितक्याच तीव्रपणे ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागात सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. जोपर्यंत हे विचार समाजाच्या मनातनं धूसर होत नाही तोपर्यंत स्त्री भ्रूण हत्या आहेत त्यांना रोखण्यामध्ये आपल्याला पूर्णतः यश येणार नाही.
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी 2011च्या जनगणनेच्या प्राथमिक अहवालात असं म्हटलं आहे की 0 ते 06 या वयोगटामधील मुलींचे प्रमाण दर 1000 मुलांमागे 30 अंकांनी कमी झाले आहे. म्हणजे 913 वरून हे प्रमाण 883 इतके कमी झालेले आहे. आणि मोठ्या प्रमाणात खरं तर शासनाकडून या संदर्भात जागृती केली जाते, तरीसुद्धा सर्व धर्मांमध्ये, सर्व समाजातल्या आर्थिक आणि उच्चभ्रू स्तरांमध्ये या गोष्टी समानपणे आढळून येतात. हे अत्यंत चिंताजनक आहे. यासाठी स्त्रीची मानसिकता जी आहे ती बदलणं खूप गरजेचं आहे. दुर्दैवाने आज संगणक चालवणाऱ्या स्त्रिया, IT क्षेत्रामध्ये मोठमोठ्या पदावर कार्यरत असणाऱ्या स्त्रिया, त्यांची सुद्धा मानसिकता बदललेली नाही असं मी तुम्हाला उदाहरणांनी पटवून देऊ शकते. करोनाच्या काळामध्ये हवामान खात्यामध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या एक स्त्री, पुणेमध्ये राहणाऱ्या स्त्री, सगळ्यांना किस्सा माहीत असेल, त्यांनी कोर्टामध्ये एक केस टाकली होती. त्यांच्या घरी जेवण बनवायला जी बाई येत होती त्या बाईने कामावर लागताना आपली जात सांगितली नाही. त्यामुळे या बाईने तिला जेवण करायला देणं, देवाला नैवेद्य दाखवणं सगळी कामं सोपवली. आणि काही कालावधीने त्या बाईला कळलं की तिची जात ही खालची जात आहे. आणि मग तिच्या एकूण सांस्कृतिक परंपरा ज्या होत्या त्याला धक्का बसला, ती उद्ध्वस्त झाली आणि तिने कोर्टात त्या बाईच्या विरोधात केस टाकली. अर्थात हे प्रकरण तिच्यावर उलटलं, ही गोष्ट अलाहिदा, कारण प्रचंड मोर्चे तिच्या घरावर गेले आणि तिला जाहीरपणे माफी मागावी लागली. पण मला या उदाहरणातून तुम्हाला असं सांगायचं आहे की शास्त्रज्ञ म्हणून काम करणारी हवामान खात्यातली इतकी उच्च पदस्थ बाई जर अशा मानसिकतेने पछाडलेली असेल तर ज्या अशिक्षित स्त्रिया आहेत त्यांची काय अवस्था असेल. त्यामुळे स्त्री भ्रूण हत्या काय किंवा हुंडाबळी काय आहे, आजही या घटना आपल्याकडे घडत असेल. कदाचित त्याचं स्वरूप बदललं आहे. हुंडाबळी कायद्यानंतर सुद्धा 95% लग्नांमध्ये हुंडा हा घेतला जातो, तोही वेगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये. हे सनातन सत्य आहे. कौमार्य परीक्षेमध्ये नापास झालेल्या 2 बहिणींना लग्न झाल्या झाल्या माहेरी पाठवून दिलं, ही आत्ताची 21व्या शतकातील घटना आहे. काय म्हणावं या गोष्टींना आपण. आजकाल हुंडा दिला किंवा घेतला जात नाही असं आपल्याला वाटत असलं तरीसुद्धा तो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नसला तरी हुंड्याची मागणी केली जाते आणि विवाहित महिलांचा त्यासाठी छळ केला जातो. हे सुद्धा एक सनातन सत्य आहे. जागतिक बँकेच्या अभ्यासकांनी 2021मध्ये एक सर्वेक्षण केलं होतं आणि त्याच्यात त्यांना असं आढळून आलं की भारतामध्ये लग्नात वधू पक्ष वर पक्षापेक्षा 7 पट अधिक खर्च करतो. म्हणजे आजही ह्या गोष्टी बदललेल्या नाहीत. 1960 ते 2008 या काळामध्ये 40,000 लग्नांचा त्यांनी आढावा घेतला आणि हा सर्वेक्षणाचा निष्कर्ष मांडलाय आणि हा त्यांनी अहवाल मांडला. या अभ्यासकांना असं आढळून आलं की 95% लग्नांमध्ये मुलीच्या घरच्यांनी या न त्या प्रकारे हुंडा हा दिलाच होता. भले मग 1961 पासून हुंडा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला तरीसुद्धा. या हुंडा प्रतिबंधक कायद्यामध्ये 10 कलमं आहेत. त्याच्यामध्ये 498 अंतर्गत जी कलमं आहेत त्याच्यामध्ये हुंड्यासंबंधीच्या सर्व प्रकरणावर कायदेशीर कारवाई केली जाते. हे असलं खरं तरीसुद्धा आपल्याला असं आढळून येईल की हुंडा देण्याघेण्याचं स्वरूप बदललेलं आहे आणि ते तितक्याच प्रमाणात वेगळ्या स्वरूपात आहे. याचं कारण ह्यांनी शोधून काढलं. ते कारण आहे, आपण खूप बदललो आहेत पण लग्नांच्या पद्धतीमध्ये आजही अजिबात बदल झालेला नाही. लग्न परंपरा त्याच आहेत, त्यामुळे मग देण्याघेण्याचे व्यवहार हे येतातच आणि वधूपक्षांकडे इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली मागणी केली जाते. समाजशास्त्रज्ञ स्त्री भ्रूण हत्येच्या संदर्भात जेव्हा विचार मांडतात तेव्हा एक गोष्ट त्यांनी विशेषत्वाने मांडली आहे, ती अत्यंत भयानक आहे की ज्या ज्या समाजात हजारो परंपरांपासून वर्षांपासून मुलगी झाली तर मारून टाकण्याची परंपरा होती, त्यापैकी बहुतेक समाजातल्या स्त्रियांनी आज वैद्यकीय तंत्रज्ञानाचा आधार घेऊन मुलीचा गर्भ असल्यास सर्रास गर्भपाताचा मार्ग अनुभवलेला आहे. उदाहरणार्थ भारताच्या दक्षिण टोकाला असलेल्या उसीलम पट्टीमधील कल्लार ही जमात, हे पूर्वीचे उत्तर प्रदेशातले भटके लोक आहेत. किंवा तिथे लहान मुलींना जन्मतः मारून टाकण्याची परंपरा होती. किंवा कच्छमधला, आमचा प्रांत येतो, कच्छमधला जाडेजा समाज जो आहे तिथे सुद्धा जन्मतः मुलींना मारण्याची परंपरा खूप वर्षांपासून आहे. राजस्थानमधल्या काही जमाती आहेत त्यांच्यामध्ये या परंपरा आहेत. पंजाब, हरियाणा यातून मूळचे पटेल लोक जे आले आणि गुजरातमध्ये ते सेटल झाले, त्यांच्यामध्ये तर अतिशय भयानक परिस्थिती होती. आणि ती कशी होती तर तान्ह्या मुलींना जाहीरपणे, लपून नाही, जाहीरपणे अफू पाजून जिवंतपणे मातीच्या घड्यामध्ये तिला पुरायचे. मातीच्या घड्याचं लिंपण केलं जायचं, तो पुरला जायचा घडा आणि त्यावेळेला एक
प्रार्थना म्हटली जायची की बाई ग, तू आत्ता स्त्रीच्या जातीला जन्माला आलीस ना, म्हणून आम्ही तुला पाठवून देतोय, पुढचा जन्म घेऊन तू परत ये, पण येताना पुरुषाचं रूप किंवा शरीर धारण करून तू आमच्याकडे ये. आणि अशा पद्धतीने तिला पुरून टाकलं जायचं. हा प्रसंग ते लोक सणासारखा साजरा करायचे. म्हणजे काय समाजात भयानकता होती त्याचा आपण विचार करू शकतो. गुजरातमधून जे पटेल समाज आला, तिथून हरियाणामधून आला, त्यांच्याकडे हा जो प्रसंग आहे तो दूध पिठी या नावाने साजरा केला जातो. इथे मातीचा घडा होताच, अफू आहेच, प्रकार फक्त वेगळा होता की ती मुलगी अफू पाजून बेशुद्ध पडली, ते तानं अर्भक, की तिला घड्यामध्ये टाकायचे आणि तो घडा पूर्णपणे दुधाने भरेपर्यंत तो घडा भरत राहायचे. मग नाकातोंडात पाणी जाऊन ती मुलगी मेली की मग मात्र तिचं जे काय दफन असेल ते करायचं. हा सगळा समारंभ ते विधीपूर्वक आणि अतिशय समाजामध्ये सन्मानपूर्वक साजरे करत होते. आणि अशा समाजातली जी स्त्रिया आहेत त्यांचा मागोवा गीता अरवामुदन यांनी घेतलेला आहे. त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे डिसॲपिअरिंग डॉटर्स. हे पुस्तक इतकं हादरवणारं आहे. या पुस्तकामध्ये संशोधन करताना तिने अशा समाजातल्या सगळ्या स्त्रियांचा आढावा घेतला, त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला. आता त्या समाजाची सॉरी आता त्या समाजाची अशी परिस्थिती आहे की 100 मुलांमागे 50 मुली उपलब्ध आहेत. लग्नासाठी मुलीच नाही आहेत आणि तरीसुद्धा स्त्रीची मानसिकता बदलायला तयार नाही आहे. त्या स्त्रियांनी स्वेच्छेने स्त्रीभ्रूण हत्येचा मार्ग स्वीकारलेला आहे. महाराष्ट्रामध्ये माने डॉक्टर दाम्पत्य जे होते त्यांनी जी हत्या केली त्याचे पडसाद, त्याचे अंगावर उठलेले रोमांच आजही आपण विसरू शकलेलो नाही आहेत. आणि त्या स्त्रीने, जी गीता मॅडम होती अरवामुदन, तिने या सगळ्या स्त्रियांशी संवाद साधला तेव्हा एक भयानक सत्य त्यातून पुढे आलं की पुरुषांपेक्षा स्त्रियाच आपल्या मुलींना मारून टाकण्यासाठी उत्सुक असतात. त्याचं म्हणणं त्यांच्या मागे असं होतं की आम्ही खूप त्रास सहन करतो, तो त्रास आमच्या मुलींना होऊ नये म्हणून आम्ही मुली मारतो. आज 21व्या शतकामध्ये अशा प्रकारचा जर समाजाची दृष्टी जर आपल्याला पाहायला मिळत असेल तर ते खूप भयानक आहे. आणखीन एका वेगळ्या विषयाला मी इथे स्पर्श करेन आणि ते म्हणजे स्त्रीची मासिक पाळी. या संदर्भामध्ये सुद्धा समाजात खूप समज आणि अपसमज आहे. खरं तर स्त्रीचा तो एक नैसर्गिक भाग आहे तिच्या धर्माचा, स्त्री धर्माचा. पण तरीही अशा काळामध्ये देवाला स्पर्श न करणं, शिवाशिवी पाळणं किंवा या सगळ्या गोष्टी आजही केल्या जातात. ऊस तोडणी कामगार स्त्रिया आहेत, त्यांचं सत्य किती भयानक आहे बघा. 21व्या शतकातल्या या स्त्रिया पाळीची अडचण होऊ नये म्हणून 22व्या ते 25व्या वर्षामध्ये गर्भाशयच काढून टाकतात. केवढं प्रचंड भयानक आहे की स्त्रियांना अशा प्रकारचा सामना करायला लागतो. आणि हे 21वं शतक आहे. मासिक पाळीतील महिलांना पगारी रजा द्यावी असं एक विधेयक सध्या चर्चेला आलं. ही मागणी 2017मध्येही काँग्रेसचे अरुणाचलमधले खासदार निनॉंग एरिंग यांनी केलेली होती. तामिळनाडूमधले काँग्रेसचे खासदार MS ज्योतिमणी यांनी सुद्धा 2019मध्ये असं विधेयक मांडलं होतं. 2022मध्ये केरळमधील काँग्रेस खासदार हेनी इबेन यांनी या प्रकारचं विधेयक मांडलेलं होतं. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री श्रीमती स्मृती इराणी यांनी या सगळ्याला कडाडून विरोध केला आणि एक असं मत मांडलं की मासिक पाळी हे अपंगत्व नव्हे, उलट अशा रजांमुळे पुन्हा कामाच्या ठिकाणी स्त्री पुरुष हा भेदभाव जो आहे त्याला सामोरं जावं लागेल आणि त्यामुळे स्त्रियांना समानतेची संधी जी आहे ती नाकारली जाऊ शकते. आता या संदर्भामध्ये वैज्ञानिक सत्य काय आहे तर फक्त 10 ते 12% स्त्रियांना डिस्मेनोरिया किंवा तशा प्रकारचा त्रास होतो. आणि तरीसुद्धा या सगळ्यांकडे बघण्याचा स्त्री आणि पुरुष यांचा दृष्टिकोन हा अत्यंत दूषित आहे. भारताबाहेर राहणारी माझी मैत्रीण ऑस्ट्रेलियासारख्या देशामध्ये 20-25 वर्ष राहते, पण इथे भारतामध्ये आल्यानंतर सुद्धा पाळीच्या दिवसामध्ये घराच्या कोपऱ्यामध्ये चटई घालून तिला बसायला लागतं, कारण तिच्या आईकडून घरात वावर करायला तिला परवानगी नसते. मग कधी कधी ती माझ्या घरात येते. म्हणजे मग परदेशामध्ये राहून सुद्धा आपली जी मूल्यव्यवस्था आहे, आपल्या परंपरा ज्या आहेत, जो पगडा आहे, जी मानसिकता आहे ती आजही आपल्याला बदलता येत नाही. स्त्रियांच्या किती दुश्मन असू शकतात याची उदाहरणं असतात. भांडी घासणारी बाई एक दिवस जर आपल्याकडे कामावर आली नाही तर आपल्याला ब्रह्मांड आठवतं. या बायकांनी जर महिन्याच्या पगारामध्ये 100-150 रुपयांची 200 रुपयाची वाढ मागितली त्याला आम्ही चक्क नकार देतो की नाही 1000 रुपयेच ठरलेत, त्याचे आता वाढवणं शक्य नाही. त्याच वेळेला आम्ही बायका किटी पार्टी साजऱ्या करतो. 200-300 रुपयाचा पिझ्झा ऑर्डर देतो, तो संपत नाही म्हणून तो अर्धवट तसाच टाकतो. पण महिनाभर कष्ट करणाऱ्या बायकांसाठी 100-200 रुपये वाढवणं म्हणजे आम्हाला त्रास होतो.
मग या स्त्रियांना सावित्रीबाई फुले कळल्या आहेत का, हा जाहीरपणे आपण चर्चेला घेऊ शकतो असा प्रश्न आहे. आज या असंघटित स्त्रिया ज्या आहेत, घरकाम करणाऱ्या म्हणून, त्यांना कोणीच वाली नाही आहे. ग्रामीण भागामध्ये शेतात राबणाऱ्या ज्या शेतमजूर स्त्रिया आहेत, शहरांमध्ये छोट्या मोठ्या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या स्त्रिया आहेत, त्यांचे प्रश्न तर आणखीन वेगळे आहेत. त्यांच्याकडे कोणी लक्ष द्यायलाही तयार नाही आहे. घरादारामध्ये आपण बघतो की स्त्री पुरुष यांना वाढवताना स्त्रीला कायमच दुय्यम दर्जा दिला जातो. लग्न आणि संसार हेच तुझ्यासाठी महत्त्वाचं आहे, हा जो संस्कार आहे तो लहानपणापासून तिच्या मनावर बिंबवला जातो. आज मुस्लिम समाजाकडे बघितलं आपण तर त्यांच्याकडे त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या अधिक तीव्र आहेत. मुस्लिम नागरी कायद्याने पुरुषांना 4 विवाह करण्याची परवानगी दिली आहे. हीच परवानगी स्त्रियांना दिली आहे का किंवा मिळेल का, हा प्रश्न तिथल्या समाजातल्या स्त्रिया आजही पुरुषांना विचारू शकत नाही. हे सनातन सत्य आहे. त्यामुळे धर्म कुठलाही असू दे, तो हिंदू असू दे, मुस्लिम असू दे, बौद्ध असू दे, ख्रिश्चन असू दे, स्त्रियांची दुखणी दुहेरी पातळीवरची आहे. एक तर स्त्री म्हणून असलेला त्यांचा जाच, आणि मग पुढे जात किंवा समाज किंवा आणखीन काही त्यांचं दुःख, दुहेरी एकूण समस्यांना या स्त्रिया ज्या आहेत त्यांचा सामना त्यांना करायला लागतो. सांस्कृतिक शोषणाचा मुद्दा या निमित्ताने आता आपण चर्चेला घेणार आहोत. रूढी परंपरा आणि विधवा स्त्रिया त्यांचे मंगल कार्यामध्ये सहभागी होणे हे आजसुद्धा अभद्र आणि अपशकुनी मानले जाते. ही मानसिकता फक्त अशिक्षित स्त्रिया आणि ग्रामीण भागातच आहे का, तर अजिबात नाही आहे. दुसरीकडे सोकॉल्ड उच्चभ्रू समाजातील स्वतःला शिक्षित म्हणून समजणाऱ्या, नोकरी करणाऱ्या, या ज्या आर्थिक स्वावलंबन असणाऱ्या, सामाजिक समानता असणाऱ्या ज्यांना, त्यांचीसुद्धा मानसिकता तीच आहे. माझी स्वतःची सख्खी मैत्रीण संपूर्ण सोसायटीला 1.5 महिना आधी लग्नाची पत्रिका वाटते आणि अक्षता पडायला 15 मिनिटं बाकी असताना मला व्हॉट्सअपवर पत्रिका पाठवून देते. किंवा सोसायटीमध्ये हळदी कुंकवाचा समारंभ असतो आणि तिथे जर मी आवर्जून गेले तर कुंकू न लावता हळद लावून हळूच पुढे सरकणाऱ्या या माझ्या मैत्रिणी आहेत. या सगळ्या उच्च शिक्षित आहेत, आर्थिक सामाजिक स्वावलंबन अनुभवणाऱ्या स्त्रिया आहेत, परदेशवारी करणाऱ्या स्त्रिया आहेत, पाश्चात्य पोशाख कायम परिधान करणाऱ्या स्त्रिया आहेत. मग बाह्यांग स्त्रीचं बदललं म्हणून तिची मानसिकता बदलली आहे का, तर आजही त्या तितक्याच 16व्या शतकातली मानसिकता घेऊन जगतायत. या स्त्रियांना सावित्रीबाई कळल्या असतील का? अर्थात या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार समजून पुरुषांच्या बरोबरीने धूम्रपान आणि मद्यपान करणाऱ्या स्त्रियांना सावित्रीबाई कळल्या असतील का, याचंही उत्तर नाही आहे. लग्न संस्थेला आव्हान देणाऱ्या किंवा मातृत्व म्हणजे पायातल्या बेड्या समजणाऱ्या, त्याऐवजी लिव्ह इन रिलेशनशिपला अधिक महत्त्व देणाऱ्या अशा ज्या तरुणी आहेत, तरुण आहेत, त्यांना कधीतरी सावित्रीबाई फुले आठवत असतील का? वास्तविक मातृत्व ही स्त्रीला दिलेली एक परमेश्वराने देणगी आहे. प्राण्यांची जी बालकं असतात ती एक 6-7 महिन्यात किंवा वर्षभराच्या आत स्वतःच्या पायावर उभी राहतात, पण माणसांची बालकं जी असतात त्यांना मात्र बराच काळ स्वावलंबी होण्यासाठी आपल्या मात्यापित्यांवर अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे अशा मुलांवर संस्कार करणं, भविष्यामध्ये त्यांना आदर्श नागरिक म्हणून घडवणं, यासाठी एक आदर्श कुटुंब असणं हे अत्यंत गरजेचं आहे. पण असा विचार करणाऱ्या ज्या स्त्री आहेत, लग्न याला बेड्या मानणाऱ्या स्त्री आहेत, त्यांना सावित्रीबाई कळणं शक्यच नाही आहे. या विधानाला आधार आहे आणि मी त्याच्यासाठी तुम्हाला एक उदाहरण देते. सामाजिक काम करणाऱ्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांचा आढावा, एक सर्वेक्षणाचा आढावा, पाहणी जो होती त्याचा निष्कर्ष प्रकाशित झाला होता. या गुन्हेगारांची पार्श्वभूमी जेव्हा तपासली गेली तेव्हा त्यात एक समान सत्य अधोरेखित झालं. जी मुलं लहान वयात गुन्हेगारीकडे वळली होती आणि नंतर मोठेपणी अट्टल गुन्हेगार म्हणून समाजामध्ये त्यांना कुप्रतिष्ठा मिळाली होती, त्या सगळ्यांच्या जीवनात आईचं जे स्थान होतं ते कुठेतरी डळमळीत होतं. भावनिक विकास करण्यासाठी त्यांच्या आयाच कुठेतरी कमी पडल्या होत्या किंवा त्या आदर्श माता या संकल्पनेमध्ये बसू शकत नव्हत्या. त्यामुळे मातेची जबाबदारी ही दुहेरी आहे. पुरुषांना तर ती जबाबदारी आहेच आहे, पण मातेला दुहेरी जबाबदारी सांभाळायची. त्यामुळे संसार आणि सांसारिक जबाबदाऱ्या नाकारणाऱ्या स्त्रींना किंवा स्त्रियांना सावित्रीबाई फुले कळल्या आहेत का, हा सुद्धा एक विचार या निमित्ताने आपल्याला करायला पाहिजे. अब्दुल कलामांचं उदाहरण मी या संदर्भात देईन. कलामांबरोबर त्यांचे वडील जेवायला बसले होते आणि जेवणात मीठ नव्हतं. कलामांनी त्यांना सांगितलं, आईला सांगा जेवणात मीठ नाही आहे. ते म्हणाले की नको, ती दिवसभर काम करते. बघा, ही बाई नोकरी करणारी बाई नव्हती, हाऊसवाईफ होती. ते म्हणाले, जर तिला सांगितलं तर तिच्या मनाला दुःख होईल आणि अशी यातना म्हणजे सुद्धा मानसिक हिंसाचार आहे. ज्या समाजामध्ये विचारांची इतकी सुदृढ परंपरा असते, इतकं समृद्ध कुटुंब असतं, वैचारिक परंपरा असतात, त्याच कुटुंबामध्ये अब्दुल कलामांसारखे महान नागरिक आपण म्हणू, आपल्या देशाचे राष्ट्रपती निर्माण होतात.
त्यामुळे कुटुंब मग ते कोणत्याही स्तरातलं असू दे, कुठल्याही धर्मातलं असू दे, त्याचे विचार आणि त्यांची सांस्कृतिक आणि वैचारिक पार्श्वभूमी ही अत्यंत महत्त्वाची आहे. आता हे जे विचार आहेत, म्हणजे महात्मा फुल्यांना सुद्धा प्रश्न विचारला गेला होता की तुम्हाला स्वतःचं मूल नाही आहे, मग तुम्ही दुसरं लग्न का नाही करत? त्या काळात तर हे सहज शक्य होतं. महात्मा फुल्यांनी त्यांना उत्तर दिलं होतं की वैद्यकीय चाचणीमध्ये जर माझ्यात दोष आला तर सावित्रीबाई फुल्यांना सुद्धा तुम्ही हाच उपदेश कराल का किंवा अशा प्रकारची परवानगी द्याल का? मला वाटत नाही की अशा प्रकारच्या माणसांच्या विचारांमध्ये सुद्धा इतकं मोठं परिवर्तन आलेलं असेल. आज अतिरेकी स्वातंत्र्याच्या ज्या या व्यक्ती स्वातंत्र्याच्या कल्पना आहेत त्या समाजाला आणि राष्ट्राला सुद्धा कधीतरी घातक ठरू शकतात. त्याचं उदाहरण मी तुम्हाला अमेरिकेच्या संदर्भात देते. 1960च्या दशकामध्ये कॅलिफोर्निया राज्यामध्ये हिप्पींची चळवळ सुरू झाली. ही जी चळवळ होती ज्यामध्ये पारंपरिक मूल्यांना या हिप्पींनी नाकारलं. व्हिएतनाम युद्धाला विरोध म्हणून ही चळवळ सुरू झाली. पुढे पुढे ती चळवळ भरकटली. ही चळवळ नंतर जगभर पसरली. चरस गांजा ओढत जगभर फिरणं, भटकणं अशामध्ये त्यांचं जे आयुष्य होतं ते व्यतीत व्हायला लागलं. आणि ही जी संस्कृती अमेरिकेमध्ये निर्माण झाली त्याच्यामुळे त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनावर इतका प्रचंड प्रभाव पडला अमेरिकेच्या जीवनावर की कुटुंब संस्थाच नाकारल्यामुळे नवीन सक्षम पिढीच त्यांच्याकडे तयार झाली. या प्रक्रियेलाच खीळ बसली आणि ही पिढी तयार झाली नाही त्याचा फायदा आपल्या देशाला झाला. कारण 90च्या दशकामध्ये आपण उदारीकरण स्वीकारलं, खाजगीकरण स्वीकारलं, जागतिकीकरण स्वीकारलं. त्यामुळे जग आपल्या दारात आलं. त्याचा फायदा चीनमधली मुलं, भारतीय मुलं आणि जपानी मुलं यांनी घेतला आणि मग अमेरिकेमध्ये जाऊन त्यांनी आपली साम्राज्य निर्माण केली. कारण स्थानिक पातळीवरची मुलं अमेरिकेच्या जडणघडणासाठी उपयोगी ठरली नाहीत. कारण अशा चळवळीमध्ये ही मुलं वाया गेली. म्हणजेच स्वैराचार जेव्हा अतिरेकी पातळीवर पोहोचतो तेव्हा तो स्वैराचार देशाच्या मुळाशी कसा येऊ शकतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणून अमेरिका आहे. म्हणून 80 आणि 90च्या दशकामध्ये अमेरिका हा जगाचा मेल्टिंग पॉईंट बनली. त्याचं कारण जगभरातनं लोक तिथे स्थिरावले आणि लोकल लोकांमध्ये जी कमतरता निर्माण झाली होती ती या बाहेरच्या स्थलांतरित हुशार मुलांनी भरून काढली. म्हणून अमेरिकेचा विकास झाला. आपल्या देशावर आज अमेरिकेचा प्रचंड प्रभाव आहे आणि त्याचं प्रतिबिंब आपल्याला सगळीकडे दिसतंय. समाज माध्यमांवर ज्या घटकांचा अत्यंत तीव्र असा प्रभाव आहे ती माध्यमं म्हणजे सिनेमा, नाटक, जाहिराती आणि दूरदर्शनच्या मालिका. यामधून आपण कोणती मूल्य समाजासमोर ठेवतोय हा खरं तर अत्यंत चिंताजनक असा विषय आहे. आज विविध वाहिन्यांवर सुरू असलेल्या ज्या मालिका आहेत त्या पाहिल्यानंतर वाटतं की पुन्हा आपण परंपरावादाकडे झुकतोय की काय. बालविवाहाचं समर्थन केलं जातं, मग सावित्रीबाईंच्या कार्याचं मोल काय. आणि अशा प्रकारचे अपवाद आहेत सिनेमामध्ये, नाही असं नाही, पण ते कमी आहे. सिनेमा किंवा जाहिराती यामध्ये स्त्री देहाचं जे उत्थान प्रदर्शन मांडलं जातं किंवा अनावश्यक स्त्री देहाचं जे प्रदर्शन केलं जातं ते नेमकं काय दर्शवतं, आपली कोणती मानसिकता त्यातनं अधोरेखित होते. आत्ता मला वाटतं कुठला तरी ॲनिमलसारखा एक सिनेमा आला होता आणि तो धो चालला. तरुण पिढीने तो सिनेमा उचलून धरला. यातला हिंसाचार आपल्याला आवडतोय म्हणजे आपली सामाजिक मूल्य कुठे गेली आहेत हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. जी काही चांगली नाटकं किंवा चांगले सिनेमा येत आहेत त्यांचं संख्या जी आहे ती कमी आहे. दुर्दैवाने आक्रमक वर्तणूक, बहुपत्नीकत्व, महिलांविरोधात हिंसाचार, रक्तपात याचा भडीमार असलेल्या ह्या सिनेमांची लोकप्रियता ही आज चिंताजनक ठरली आहे. रंग उजळवणाऱ्या क्रीम्सना बाजारामध्ये मागणी आहे. मग आमची बुद्धिमत्ता, आमचं स्वातंत्र्य किंवा आमचं एकूण कर्तृत्व याला काहीच किंमत नाही आहे का? आम्ही रंगावरून ओळखले जाणार आहोत का? पण आजही मार्केटमध्ये अशा प्रकारचा अपप्रचार केला जातो आणि ही क्रीम आजही मार्केटमध्ये संपली जातात. मग आम्हाला सावित्रीबाई फुले कळले आहेत का? आज दुर्दैवाने समाजामध्ये पैसा ही खूप मोठी गरज बनली आहे. त्यामुळे स्त्री घराबाहेर पडून अर्थार्जन करते याचं सगळीकडे स्वागत होतं आहे. स्त्रीने कमवलेला जो पैसा आहे तो कुटुंबाला हवा आहे, मात्र खऱ्या अर्थाने ती स्वावलंबी आहे का हा प्रश्न आपण सगळ्यांनी आपल्याला विचारूया. पुरुषांच्या मनात तिला प्रतिष्ठा आहे का? अर्थसंबंधित निर्णय घेताना तिचे विचार हे समान पातळीवर गृहीत धरले जातात का? संसार आणि अर्थार्जन अशी दुहेरी कसरत, तारेवरची कसरत करणाऱ्या नोकरदार स्त्रियांचे प्रश्न आणि त्यांची होणारी कुतर ओढ ही समजून घेताना आपल्या कुटुंबाची मानसिकता ही बदललेली आहे का? हे भिन्न प्रश्न आहेत, वेगळे प्रश्न आहेत, पण या सगळ्या गोष्टींचं प्रतिबिंब सिनेमामध्ये, नाटकांमध्ये, जाहिरातींमध्ये खरं तर पडायला हरकत नाही. 1%, 2% जाहिराती त्या संदर्भात आल्या म्हणून काही समाज बदलला असं नाही. एक वेगळी रेमंडची जाहिरात आहे की तो माणूस विमानामध्ये प्रवास करतो, मोठमोठ्या कॉन्फरन्स अटेंड करतो आणि त्याला खूप उच्च पातळीवर काम करताना दाखवलं आहे. रात्री तो घरी येतो, चावीने किल्ली उघडतो, बायको झोपली असते, मुलगा पाळण्यात असतो, तो चुळबुळ करतो आणि तो मुलाला खांद्यावर घेतो, पाठीवर थोपटतो आणि मग तो थोपटत असताना खाली रेमंडची टॅगलाईन येते, दी कम्प्लीट मॅन.
अशासारख्या जाहिराती या विरळा पाहायला मिळतात आपल्या समाजामध्ये, की स्त्रीत्वाचा वेगळा विचार करणाऱ्या किंवा पुरुषी तत्वाचा सुद्धा वेगळा विचार करणाऱ्या. त्यामुळे या सगळ्यांचं प्रतिबिंब समाजामध्ये किंवा या माध्यमांमध्ये जेवढं पडायला पाहिजे तेवढं पडत नाही आहे, ही सत्य परिस्थिती आहे. सावित्रीबाईंनी जो लढा दिला त्याचं आज दृश्य स्वरूप म्हणजे काय, तर आम्ही शिक्षण मिळवलं. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक सगळ्याच क्षेत्रामध्ये आम्ही आमचा ठसा उमटवला आहे. हे अभिमानास्पद तर आहेच, पण स्त्री मुक्त व्हावी म्हणजे काय करायला पाहिजे? तिने स्वैराचार स्वीकारावा असा त्याचा निश्चित अर्थ सावित्रीबाईंना अपेक्षित नव्हता. मग सावित्रीबाईंना काय अपेक्षित होतं? भारतीय संस्कृतीला पोषक असे मर्यादशील जीवन त्यांना अपेक्षित होतं. शिक्षणाच्या संस्कारातून आलेले सौजन्य आणि विनम्र वृत्ती ही त्यांना स्त्रीमुक्ती संघटनांमधून किंवा त्यांच्या आंदोलनामधून अपेक्षित होती. पुरुषी दास्यातून तिची मुक्तता व्हावी, तिला मोकळा श्वास घेता यावा, तिची घुसमट कमी व्हावी आणि ज्ञानाच्या दालनामध्ये तिने स्वतः तर स्वयंप्रकाशित व्हावंच, पण तिने समाजाला सुद्धा प्रकाशित करावं अशी सावित्रीबाईंची इच्छा होती. मग आजच्या काळात सावित्रीबाई नेमक्या कळल्या कुणाला? मोठा प्रश्न आहे. तुम्हाला आम्हाला कळल्या आहेत का? या प्रश्नाचं काही अंशी उत्तर हो आहे, काही अंशी नाही आहे. अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, जिने एवढं मोठं कार्य उभं केलं, तिला कळल्या सावित्रीबाई फुले म्हणजे काय. परकाया प्रवेश करून बाईच्या कविता लिहिणारा माझा मित्र पटकथाकार आणि कवी किरण येले, इतक्या सुंदर त्याच्या कविता आहेत की स्त्रीचं सगळं दुःख मला वाटलं हे स्त्रीने लिहिलेलं आहे. त्याला कळली सावित्रीबाई फुले म्हणजे काय. भयानक करोनाने जेव्हा इटलीमध्ये आपले हातपाय पसरले होते, भारतीय समाज अडकून पडला होता तिथे, त्यावेळेला आपल्या 2 मुलांना घरामध्ये ठेवून एअर इंडियाची कॅप्टन म्हणजे पायलट आहे ती, कॅप्टन नीलम इंगळे लोबो, ही स्वतः तिकडे विमान उडवत गेली आणि तिथल्या भारतीयांना घेऊन तिने भारतीय प्रदेशामध्ये लँडिंग केलं. केवढा मोठा धोका तिने 2 मुलं असताना पदरात पत्करला होता. हिला कळली सावित्रीबाई फुले म्हणजे काय. माऊली प्रतिष्ठानाच्या माध्यमातून रस्त्यावरील भिकारींना, वृद्धांना उचलतात आणि त्यांची सेवा करतात ते डॉक्टर राजेंद्र धामणे आणि सुचेता धामणे यांना कळल्यात सावित्रीबाई फुले म्हणजे काय. डॉक्टर रवींद्र कोल्हे आहेत, स्मिता कोल्हे आहेत, प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे आहेत किंवा अभय बंग आहेत, राणी बंग आहेत, यांच्यासारख्यांनी जे कार्य केलेलं आहे, समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे, त्यांना कळलं सावित्रीबाई फुले काय. आणि इथल्या तुम्हाला तमाम स्त्री पुरुषांना मी सांगते की जी स्त्री समोरच्या स्त्रीला स्त्रीत्वाच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून पाहते, त्या स्त्रियांना सावित्रीबाई कळल्या आहेत. आणि जे पुरुष आपल्या घरातली पत्नी, आई, मुलगी, बहीण यांना समानतेचा दर्जा देतात आणि त्यांच्या विकासासाठी रॉक पिलर बनून त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहतात, त्या सगळ्या पुरुषांना सावित्रीबाई फुले कळली. थोडक्यात सावित्रीबाई फुले ही एक व्यक्ती नाही आहे, तर तो एक विचार आहे आणि तो विचार पूर्णपणे पटवून घेण्यासाठी अजून मला वाटतं एखाद्या युगाची आवश्यकता आहे. एकूणच शहरी आणि ग्रामीण स्त्रियांचा विचार केला, सुशिक्षित, अशिक्षित, श्रीमंत, गरीब असा सगळ्या स्त्रियांचा विचार केला तर सावित्रीबाई समजायला मला वाटतं अजून बराच काळ जाऊ शकतो. कुसुमाग्रजांच्या काही पंक्ती उद्धृत करते आणि माझं भाषण इथे थांबवते. नागेश कांबळे यांनी त्यांचं असंग्रहित साहित्य आत्ताच प्रकाशित केलं आहे, त्यातली काही ओळी. आकाशाची पट्ट राणी ताऱ्यांची तू माय, आकाशाची पट्ट राणी ताऱ्यांची तू माय, दिव्याविन विश्व माझे तुला हवे काय. काळोखाच्या दलदलीला येथे नाही पार, काळोखाच्या दलदलीला येथे नाही पार, पंख होती लखतरांची, पंख होती लखतरांचा खांद्यावरी भार. विझेल त्या निळाईचा इंद्रनील भाव, विझेल त्या निळाईचा इंद्रनील भाव आणि उठेल दलदलीत पेटायाची हाव. बदसुरांच्या शेवाळ्यात स्फटिकाची तान, बदसुरांच्या शेवाळ्यात स्फटिकांची तान, जा माय, जा माय नको मागू अंधाराचे दान, जा माय नको मागू अंधाराचे दान. एवढं बोलून मी थांबते. धन्यवाद.